सांगा नाव. नमस्कार, मी राहुल गुलाबराव भगत, राहणार कोंडोली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. मी 1 ऑगस्टला आयुष्यमान निवृत्ती पाटील सर यांनी 1 ऑगस्टला रिसोडला गोकृपा अमृतचा कार्यक्रम नियोजित केला आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो. आणि तो कार्यक्रम मी ऐकून मी माझ्या शेतामध्ये टोमॅटोचा प्लॉट हा 1 एकर जवळपास 1 एकराचा प्लॉट लावलेला आहे. त्या 1 एकर प्लॉटमध्ये एकूण 33 तास आहेत आणि 33 तासामध्ये मी 16 तासावर पूर्णपणे गोकृपा अमृतचा प्रयोग केला आणि 17 तासावर रासायनिक आणि केमिकलचा प्रयोग केला. तर ज्या 16 तासामध्ये मी गोकृपाचा हे प्रयोग केला ते 100% सक्सेस झाला आणि त्याच्यामध्ये फळाची साईज हे पण वाढलेली आहे. आणि जो रासायनिक मध्ये जे प्रयोग केला त्याच्यामध्ये खर्च पण वाढला आणि फळाची साईज पण मला जे पाहिजे ती मिळाली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातनी जे खर्च आहे गोकृपा अमृतचा हा मिनिमम 4 ते 5 हजार रुपये आहे आणि रासायनिकमधला जे खर्च आहे हे कमीत कमी 35 ते 40 हजार रुपयापर्यंत खर्च त्याला आलेला आहे. आणि दोन्ही याचं उत्पन्न जर म्हटलं तर या 16 तासाला कमीत कमी 250 ते 300 कॅरेट माल आतापर्यंत निघालेला आहे आणि रासायनिकमधले जे 17 तास आहेत या 17 तासाला कमीत कमी 200पर्यंत कॅरेट माल निघालेला आहे. हा माझा स्वतःचा एक अनुभव आहे आणि हा मी निवृत्ती पाटील सरांना म्हणजे त्यांना असं मी बोललो की म्हणलं बा हे जर प्लॉट लावतो मी तर हे 16 तास जे आहे हे बुडाले म्हणून मी पूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर ही मी या गोकृपा अमृतवर 100% सक्सेस झालेला आहो आणि आता याच्यानंतर जे काही मी प्लॉट करीन हे 100% गोकृपा अमृतवर मी करणार आहोत. गोपालभाई सुतार यांचे आभार मानतो. तर हे मी गोकृपा अमृतवर जे निर्णय घेतला शेती करण्याचा यांचं सगळं श्रेय गोपालभाई सुतारिया यांना मी पूर्ण श्रेय त्यांना देतो. हे गोकृपा अमृतचं फळ आहे, याची साईज बघा आणि हे केमिकलमधली साईज आहे, याची साईज बघा. एक रासायनिक आणि केमिकलमधलं वापरलेलं आहे. या दोन्ही यातला साईजमध्ये तुम्हीच बघू शकता दोन्ही याची साईज काय आलेली आहे. प्लॉट घेऊन घे बरं. हे असे गुच्छे वगैरे घेशील करून. हिंदीत बोलतोय तो कोणाला चांगला. वा वा.